जय शिवराय मित्रांनो, स्वागत करतो महाअपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, अनुदानासाठी कागदपत्रे जमा करण्याची जी शुक्रवारपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. यामध्ये कृषी विभागाच्या विविध योजनांच्या अनुदानासाठी अर्ज केलेल्या राज्यातील 33 लाख शेतकऱ्यांना आता 7 दिवसात आवश्यक कागदपत्र जमा करण्यास सांगण्यात आले आहेत. पूरक कागदपत्रे जमा न करणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज म्हणजे 9/1/2025 9 जानेवारीनंतर संगणकीय प्रणालीतून स्वयं रद्द ऑटो डिलीट होतील अशी माहिती सूत्रांनी दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की महाडीबीटी प्रणालीकडे अनुदानासाठी 2021 पासून अर्ज आलेले होते. ते त्वरित निकाली काढण्यासाठी शासनाने आधीची सोडत पद्धत बंद केली आहे. त्यानुसार सारे अर्ज प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वाने निवडले. अंदाजे 45 लाख अर्ज निवडण्यात आले होते. यापूर्वी निवड होताच विशिष्ट दिवसात कागदपत्रे सादर करण्याची अट होती. ती अट देखील आता शासनाने स्थगित केली आहे. तर मागील 6 महिन्यामध्ये सोडतमध्ये निवड झालेल्या शेतकरी बांधवांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठीची असलेली मुदत शिथिल करण्यात आली होती. त्यामुळे ज्यांनी कागदपत्रे अपलोड केली नाही त्यांचे अर्ज आज देखील शेतकरी स्तरावर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी प्रलंबित आहेत. परंतु आता अशा सर्व शेतकऱ्यांसाठी दिनांक 9 जानेवारी 2026 पर्यंत म्हणजे शुक्रवारपर्यंत कागदपत्र अपलोड करण्यासाठी अंतिम मुदत असून त्यानंतर असे अर्ज हे पोर्टलद्वारे स्वयं रद्द म्हणजे ऑटो डिलीट होणार आहेत. तरी जे शेतकरी लाभ घेण्यास इच्छुक आहेत त्यांनी शुक्रवारपर्यंत पोर्टलवर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घ्यावीत, अन्यथा आपले अर्ज रद्द करण्यात येणार आहेत. ज्यांनी कागदपत्र अपलोड करून नंतर पूर्वसंमती मिळालेले अर्ज रद्द होणार नाहीत फक्त. तर मित्रांनो, हे छोटंसं अपडेट होतं आणि शेतकऱ्यांसाठी हे एक महत्त्वाचं अपडेट होतं. अपडेट आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त ज्या शेतकरी बांधवांना या महाडीबीटी योजनेचा लाभ घ्यायचा अशा शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला पण विसरू नका. तर भेटूया अशा एका नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.